नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास। नाला सुपारा के आमदार श्री राजन नाइक ने अपनी लाडली बहनें उनकी ऑफिस पे आई और उनसे अपना भाई का एक सत्कार किया और उनसे अपना दुख और अपनी खुशी जाहिर की। आगे की वीडियो में देखिए उन्होंने क्या कुछ कहा है। अभी के लिए इतना ही। नमस्कार। त्यांचा भाऊ हा त्यांचं जीवन सुसह्य होण्यासाठी त्यांच्या नुसतं सुखात नाही तर त्यांच्या दुःखातही कायम त्यांच्या साथ राहील असा विश्वास मी त्यांना दिलेला आहे। आणि सरकारी ज्या योजना आहेत, आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सर्वांच्या लाडक्या देवभाऊंनी जी योजना आणली, आदरणीय पवार साहेबांनी जी योजना आणली आहे, दादांनी ती योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू। ते लोकांचे आता 21 रुपये होत आहेत। अनेक योजना केंद्र व राज्य सरकारच्या माझ्या भागीदारीसाठी आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत। या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यासाठी काय तुम्ही करणार? आम्ही पाणी प्रश्नासाठी आज आयुक्तांना भेटले। प्रश्न अत्यंत पाणी असतानाही पाणी दिलं जात नाही, का दिलं जात नाही याचा शोध आम्ही आयुक्तांना लावायला सांगितलं। आम्हाला येणाऱ्या 48 तासामध्ये याचा शोध लागला पाहिजे। पाणी असूनही का दिलं जात नाही वसंतनगरी, एव्हरसाईन सिटीला, ग्लोबल सिटीला वगैरे, त्या संदर्भात आम्ही त्यांना जाब विचारला। ते आम्हाला 2 दिवसात या संदर्भात उत्तर देतील। आरोग्याच्या प्रश्नासाठी आरोग्यासाठी हॉस्पिटलचा विषय, हॉस्पिटल फक्त कागदोपत्री मंजूर करण्यात आलाय। ती जमीन आजही कलेक्टरच्या ताब्यात आहे। कलेक्टर मंत्रालयात जाईल, लिगल ऑर्डर कलेक्टर घेत आहेत असं आयुक्तांनी आम्हाला सांगितलं। आम्ही आता कलेक्टरशी भेटू आणि मंत्रालयात यासाठी लिगल डिपार्टमेंट प्रयत्न करू आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। जमीन महापालिकेला हँडओव्हर करून तिथे लवकर हॉस्पिटल काम चालू करू। हिंदी